मार्गशीर्ष महिना श्रीकृष्णाचा आवडता महिना समजला जातो। तर या महिन्यात दर गुरुवारी पूजा केली जाते आणि ही पूजा केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा सतत राहत असते। महालक्ष्मीची कृपा आपल्यावर लाभावी, आपला संसार सुखाचा राहावा, समाधानाचा चालावा म्हणून अनेक भावी ही लक्ष्मी व्रत करतात, भक्तिभावाने करतात। तर सुख समाधान ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी म्हणून आणि हा उपवास आपण करत असतो। आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण ही सगळी पूजा मनोभावे करत असतो। तर पाण्याने भरलेला मी कलश घेतला आहे, त्याच्यावर हळद कुंकू लावलेला आहे बाजूने आणि आता स्वास्तिक छान काढून घेते। सुद्धा अशी हळद कुंकूची बोटं ओढायची आहे। तर पाण्यामध्ये हळद कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहेत आणि ₹1.25 किंवा एखादं नाणं टाकायचं आहे, दुर्वा पाण्यात टाकायचा आहे आणि एक सुपारी टाकायची आहे, एक फूल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 प्रकारची 5 अशी पानं डहाळी म्हणतात ती अशी सर्व बाजूनी लावून ठेवायची आहे। तर त्याच्यानंतर मी देवीला पिवळा कलरचं असं वस्त्र घालणार आहे। त्याच्यानंतर दागिने घातले छान। त्याच्यानंतर आपण शेंडीचा असा नारळ घ्यायचा आहे आणि तो देवीच्या नावाने ठेवायचा आहे। कुठलीही मांडणी करायच्या आधी आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे, चौरंगाच्या भोवतीने रांगोळी काढायची आहे, हळद कुंकू अक्षता टाकायच्या आहे आणि नंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे। चौरंग वगैरे ठेवायचा आहे। पूजा करण्याच्या आधी दिवा प्रज्वलित करून घेते। तर हळद कुंकू फूल वाहून दिवा प्रज्वलित करून घेतला आहे। तांदळाचे रास करून घेतले, अष्टदल कमल सुद्धा तुम्ही काढू शकता आणि नंतर ही मी माझी देवी आई छान प्रकारे अशी सजवली आहे, ती आता मी ठेवते, तिची स्थापना करते। तर त्याच्यानंतर देवीला मी छान वेणी घातलेली फळं ठेवते आणि पहिलं मेन म्हणजे आपल्याला श्रीयंत्र पुढे ठेवायचं आहे आणि आता 5 प्रकारची मी फळं ठेवणार आहे। तर 5 विड्याची पानं घेतली आहेत आणि त्याच्यावर पहिल्यांदा 2 पानं ठेवलेत ना, त्या पानावर अक्षता ठेवायच्या आहे आणि त्यांच्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि दुसऱ्या पानावर सुद्धा अक्षता ठेवलं आहे, तिथे देवी महालक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। पूजा करते, हळद कुंकू लावलं आणि अक्षता ठेवून त्याच्यावर फूल ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपली लक्ष्मी आईची माझ्याकडे मूर्ती होती, ती मूर्ती मी ठेवलेली आहे। तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता। त्याच्यानंतर बाजूला माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर ते मी तांदळात ठेवलेलं आहे, ते ठेवलं। 5 प्रकारची फळं ठेवली। श्रीयंत्राची पहिल्यांदा आपल्याला पूजा करताना हळद कुंकू लावून अक्षता फूल ठेवून त्याची श्रीयंत्राची पहिल्यांदा पूजा करायची। देवीला खडी साखर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा असतो। आपल्याला पुस्तक म्हणजे कथा वाचायची आहे, आरती करायची आहे आणि छान असा गोड खिरीचा प्रसाद दाखवायचा आहे